जय भीम. मी प्रशांत वासनिक. नुकताच नीटच्या पेपर फुटीच्या बाबत दिल्ली या ठिकाणी एक ऐतिहासिक आंदोलन झालं आणि त्या ऐतिहासिक आंदोलनाचे जे प्रणेते आहेत अभिजित दिपके यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना राजीनामा दिल्याच्या नंतर पूर्ण जगभरामध्ये अभिजित दिपकेची ओळख निर्माण झाली आणि त्या अभिजित दिपके यांना त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी भेटण्यासाठी अनेक लोक अनेक कार्यकर्ते येऊ लागले आणि त्या ठिकाणी MIDC पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे एक पोलीस कर्मचारी सुरेश सांगळे हे त्या ठिकाणी जाऊन लोकांना आडवाडवी करू लागले, लोकांना रोखू लागले. वास्तविक पाहता त्या पोलीस स्टेशनमधून त्यांची त्या ठिकाणी ड्युटी होती का? त्यांना ड्रेस नव्हता आणि विशेष म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये आय कार्ड नव्हतं. याची विचारणा अभिजित दिपकेने केल्याच्या नंतर ते वक्तव्य बघून त्यांचा तो डायलॉग बघून बीडमध्ये तथाकथित पोलीस बाई संघटनेचा प्रदेशाध्यक्ष राहुल दुबाले यांनी एका मीडियावर बाईट दिली आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जर पोलिसाला कोणी काही म्हणलं तर त्याचा आम्ही हात तोडू. मग पोलिसाला कोणी काही म्हणलं तर त्याच्यावर कारवाई करायला पोलीस सक्षम नाहीत का? मग राहुल दुबाले यांनी ज्यावेळेस हे वक्तव्य केलं त्यावेळेस पोलीस प्रशासनाने त्याच्यावर कारवाई का नाही केली? राहुल दुबाले हा व्यक्ती जर पोलिसांना संरक्षण देण्यासाठी स्वतः रस्त्यावर येतो, मग आमचं असं म्हणणं आहे की हे बघा, हे राहुल दुबाले हातामध्ये तलवार घेऊन जाहीरपणे ते तलवार घेऊन केक कापताना, तलवार घेऊन घोड्यावर जाताना, ते कमरेला बंदूक लावून फिरताना, हे सार्वजनिक ठिकाणी या बंदुकी लावून फिरताना हा व्यक्ती शहरामध्ये दहशत करण्याचं काम करतो आणि नाव सांगतो पोलीस बाई संघटनेचा प्रदेशाध्यक्ष. आणि राहुल दुबालेला सोशल मीडियावर पोलीस अधिकारी फ्रेंड आहेत. मग बीड मधल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई का नाही केली? हा जर गाव गुंड या ठिकाणी पोलिसांच्या बाबत हे वक्तव्य करत असेल की पोलिसाला काही झालं तर हात तोडू, याचा अर्थ बीड पोलिसांनी हे गाव गुंड पाळलेले आहेत. मग आम्ही पोलिसांकडे संरक्षण मागायचं का आता आम्ही गाव गुंडाला संरक्षण मागायचं? या ठिकाणी जे अभिजित दिपकेच्या बाबत राहुल दुबालेंनी वक्तव्य केलं की आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, याचा अर्थ राहुल दुबाले हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि दिल्लीमध्ये अभिजित दिपकेचं आंदोलन उधळून लावण्याचं काम भाजप पोलिसांनी आणि त्या ठिकाणच्या गावगुंडांनी केलेलं आहे. म्हणजे दोघांची जर सांगड लावली तर या ठिकाणी राहुल दुबाले सुद्धा भाजपचं काम करतो आणि पोलिसांचा खाजगी गुंड म्हणून या ठिकाणी काम करतो आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथील अभिजित दिपकेच्या घरी जाऊन सांगळे नावाचा पोलीस अधिकारी त्या ठिकाणी लोकांना आडवाडी करतो. म्हणजे या दोघांचं संगनमत करून या अभिजित दिपकेच्या बाबत काहीतरी घातपात करण्याचा यांचा कट आहे. म्हणून आम्ही माननीय पोलीस महासंचालक, त्याचबरोबर माननीय पोलीस अधीक्षक, त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिलेलं आहे. या निवेदनावर तात्काळ कारवाई जर झाली नाही तर आम्ही येत्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्ही आंदोलन करणार आहोत.